जे आका आणि त्यांचे आका आहे यांचे वेगवेगळे उद्योग आहे। त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो। परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते। म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती। थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं, ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा, म्हणजे गमती बघा बरं काही कशा कशामध्ये हे होतंय। एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रकार त्या परळीमध्ये त्या ठिकाणी। करुणा मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 356 फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं। हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही पोलीस आहे, पोलीस, आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे। करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे, हे वेगळं काय। आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन। त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं, बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही। फक्त आले का सयाजीराव, आमच्याकडे एक निकालजे आडनावाचे हे होते, त्यांचं नाव सयाजीराव होतं, त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकालजे, म्हणजे मी काय कोणा कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही, कृपया मला माफ करा। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बरं का। त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडे। याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या, या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे, अशा प्रकारचे यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी इकून निघून गेला। कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला, तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला, थेट त्याच्या राज्यात निघून गेला। आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं, आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहे, दुसरे मोठे आका बाहेर आहे, बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तर द्यावेत असं माझं मत आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी। ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये। संत एकनाथाच्या ह्या नगरीमध्ये मी बोलतोय, ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय, ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय, संत एकनाथाच्या भूमी। 100% मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना, सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले करा, म्हणजे बाकी कशाला बघिये। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते
असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती. पण हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला. शिंबरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन. बर का? हे दत्ता इकडे ये बाबा, गबाळ सांभाळ. मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे. तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये. शिंबरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन. शिंबरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे. यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे. तर 7 दुने 14 15 एकर जमीन. खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड. अशा पद्धतीच्या. दुसरा असलेले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे. वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे. तिथं एक शॉप असं काढतायत. 7 शॉप आकानी बुक केले. 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले. 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर. विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपीमधला एक आरोपी. कोण? विष्णू चाटे. आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झाले? 7 35 कोटी. आणि विष्णू चाटेचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला, मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो. म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? म्हणले जरा ठहरो बताते. बोले हमको चाय तो पिलाओ. वो बोले पिलाते. बोले हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काही मत पिलाओ. त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होता आकानी. वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजेड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं. म्हणून वाचलं. आकाच्या तावडीतून वाचलं. अॅमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये. 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला. म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कुणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर. ड्रायव्हर. आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचं अग्रीमेंट सुद्धा करून घेतले. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढे गेले. म्हणजे ईडीच्या दरबारात गेले. ईडीच्या दरबारात 100 कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जातं. अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली. सुदर्शन घुले आणि ही मंडळी नको म्हणतात. हा, हे गोरख दळवी, अनिल आप्पा दळवी
मावळ प्रांतामध्ये, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते, मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख दळवी आणि अनिल आप्पा दळवी हे बापलेख ठेवलेले. कुठं काही इकायला सापडलं की येऊन द्याच म्हणते, शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात का काय, अशी कधी कधी माझ्या मनात. कृष्णा शेंडगे, हरिभाऊ इंगळे, सुदर्शन फुले, सोमा फुले, चंद्रकांत ज्ञानेश्वर फुले, ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी. ट्रॅक्टर चोरी करणार याला संपूर्ण साथ. ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बधाड़ो, किसको भी मारो, तुम्हारे साथ, आका तुम्हारे साथ है म्हणल्यावर कशाला घाबरतील ही. आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी. मी नाही सांगत, 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये. 109, त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले. 109 पैकी 5 आले. 104 मृतदेहांची ओळख पटली नाही. कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही. काही काही जणांचे तर हाडकं सापडलेत, नुसती हाडकं. 109 मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील, पैठणमध्ये असं आहे का? माझ्या आष्टे तालुक्यात नाही. पाथर्डीत येता येता मी चौकशी केली, 109 असतील का? 5-4 जरी झालं तर आम्हाला भीती वाटते. 109 लापता मुर्दे इथं सापडले. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मग का हिंमत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची? गेले, कुणासाठी गेले? हे खंडणी वसूल करायला गेले. त्याच्यामुळे आका हा 100% 302चा आरोपी आहे. आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तर आका सुद्धा तो भी लाईन में खडा रह सकता. 100% लाईन मध्ये आला पाहिजे. 109 मृतदेह हे मी नाही सांगत, टीव्ही वाले सांगायला लागले. सगळ्या टीव्ही वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते. जरीन खान पट्टेवाला हे तुमचे संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव, जरीन खान पट्टेवाला, गाव बिव शोधा तुम्ही. त्याला परळीच्या पोलिसला स्टेशनला नेलं, मारलं, त्याच्यातच मेलं. मरने के बाद म्हणले क्या करने का? तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले, 40 लाख रुपये दिले, मिटून घ्या म्हणले. 40 लाखात माणूस विकता जाऊ. संभाजीनगर वाले, औरंगाबाद वाले 40 लाखात माणूस विकता. एक काम करा, ज्याला कोणाला मरायचं आहे 40-50 लाख परळीच्या पोलीस स्टेशनला जा, बजाडून घ्या, आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला 40 लाख कुटुंबियाला पोहोच. जर असा कोणता विचार करणारा पट्टे असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा, मी त्याची सोय करून देतो. जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर, पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली. 40 लाखात प्रकरण मिटवलं. एकदा हा आका 302 मध्ये जाऊ द्या, आकाचं काहीतरी होऊ द्या, मग बघा लोक कसे पुढे येतात. दाना. अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे. फक्त हे दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून, माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे. तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलवून त्याच्या 100 तोंडात हाणायला पाहिजे होतं. 100 तोंडाच्या हाणून सोडून द्यायला पाहिजे होता. आमचा सरपंच गप्प बसला असता. पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला, ज्या निर्घुणतेने मारला, याच्यात तुम्हाला माफी नाही. करता आली तर सगळ्यांना माझी विनंती, ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा. सोमनाथला सुद्धा करा. सोमनाथ सुद्धा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं, त्यालाही मदत करा. अरे शेवटी आपण एक
पुणे उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा ते समाज, अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही, हे सगळ्या समाजाचे मोर्चे, ते सगळे समाजाचे माणसं असले. म्हणून मला मुद्दे भटकायसाठी, मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात. मध्येच मी नाही बोलणार, परंतु दीपक भाऊ केदार बोलले. असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते. असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये फार, ते काहीही बोलते. आमच्याकडे फार माहिती. बेला रिसॉर्ट लोणावळा इथे 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरू. मी काय सांगायला लागले हा. आणि म्हणून मला अधिकचं काही बोलायचं नाही. अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील, अनिल भोसले पुण्याच्या जेलमध्ये, तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी 3दा केलाय. तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये 5 वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. परंतु हे आका इतने करोड लेके तू जाएगा कहा. मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा. हाँ असं काहीतरी गाणं. लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया. इतका माल कमवून काय करायचे. खुदा के पास तो ऐसा जाने का है 3.5 फूट में. 3.5 फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचं मडर रचल्याला बघितलंय का कोणी. नाही ना. अरे 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटातच जावं लागतंय. आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा 3.5 फुटातच झालं. आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे. आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू. कशासाठी मारलं. ज्या पद्धतीने मारलंय, व्हिडिओ शूटिंग काढली, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले. हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय. तितक्या बेकार पद्धतीने जल्लाद ज्यावेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा. हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा. आणि प्रतिमोर्चे काढणाऱ्यांनो, कशाचा मोर्चा काढताय याचं तरी भान ठेवा रे. कशासाठी मोर्चा काढताय, कोणासाठी मोर्चा काढताय, कोणासाठी निवेदन देताय याचं भान ठेवा. कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणेल त्याचं काय. आणि अरे बाजू घ्यायची, मोर्चा काढा, तुमच्या नेत्याबद्दल बोला. पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत. संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत. त्याच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत. त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही. त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही. म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे, रोष आहे, हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयेची याचिका फेटाळून लावित नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा, टिकावा, अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.